महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने लावलेल्या जाचकाठी रद्द कराव्या। नोंदणी व नूतनीकरण पोर्टल ओपन करावे। बांधकाम कामगारांना ऑनलाईन अर्ज करण्याचा अधिकार सुरू करण्यात यावा। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कामगार संघटना व संस्थांना बांधकाम कामगार विषयक कामे करून देण्यासंदर्भात दुरुस्त आदेश करावा। नोंदणी व नूतनीकरण हजारोच्या संख्येने पेंडिंग आहे, ते काम ताबडतोब निकाली काढण्यात यावे। या मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या नावाने बोंबाबोंब केली। यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे म्हणाले, मी गुणवंत नागटिळे, महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समिती जी काल स्थापन झालेली आहे, महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सर्वच महाराष्ट्रातील बांधकाम कामगार संघटना मोडीत काढण्याचं जे धोरण अवलंबलं आहे त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार संघटनांना घेऊन काल कृती समिती स्थापन झालेली आहे। आणि त्याचंच पहिलंच आंदोलन म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथे बोंब मारो आंदोलन आणि तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत। तसेच येणाऱ्या 9 डिसेंबरला महाराष्ट्र शासनाचा जो कोणी कामगार मंत्री होईल त्याच्या दारात संपूर्ण महाराष्ट्रातून कामगार संघटना मोठ्या संख्येने येऊन त्याच्या घरावर मोर्चा काढण्याचंही आज ठरलेलं आहे। बंधूंनो, आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर 20,000च्या वर नोंदणी आणि नूतनीकरणाचं काम ठप्प आहे। पण महाराष्ट्र शासनानं ठेकेदारांचं भलं करण्यासाठी जो सेतू केंद्राचा निर्णय घेतला आहे तो मोडीत काढण्याचं आम्ही सगळ्या कृती समितीने ठरवलं आहे। आज जर बांधकाम कामगाराने त्या लाभाचा अर्ज भरला 2,500 रुपयासाठी सुद्धा त्याला पुढचं 2 वर्ष थांबावं लागतं व्हेरिफिकेशनसाठी। आणि शासनाची एक योजना आहे मंडळाची की जर नोंदीत मयत बांधकाम कामगार जर मयत झाला तर त्याच्या वारसांना 10,000 रुपये अंत्यविधी साहित्य खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये लागतात। परंतु तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणजे पुराव्यानिशी दाखवायचं आहे की हे बघा 2 वर्ष झालं, 2 वर्षापुढची तारीख मिळते, म्हणजे 2 वर्ष ती बॉडी ते प्रेत हे आयुक्ताच्या दारात ठेवायचं का त्या कामगार मंत्र्याच्या दारात ठेवायचं यांच्या 10,000 रुपयाच्या साहित्यासाठी। त्यामुळं अतिशय वाईट बिकट स्थिती या मंडळाने केलेली आहे। फक्त आणि फक्त ठेकेदारांचं कसं भलं होईल आणि बांधकाम कामगार आणि संघटना कशा मोडीत निघेल हे धोरण महाराष्ट्र शासनाचं आहे। आज तुम्ही निवेदन द्यायला आल्या जिल्हाधिकारी, काय नेमकी मागणी केली? आमची तीच मागणी आहे जी ह्याच्या अगोदर जी बांधकाम कामगारांना नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचं पोर्टल होतं ती पूर्वीप्रमाणेच ओपन करावं, त्याचं कुणीही नोंदणी करता यावी। आता एखादा बांधकाम कामगार लांब असतो, आजारी असतो, तो तिथे सेतू केंद्रापर्यंत येऊ शकत नाही आणि त्याच्या ज्या नवीन नोंदणीच्या जाचकाठी आहेत त्या ताबडतोब रद्द कराव्या, याच्यासाठी आज आमचं आंदोलन आहे। पुढची दिशा आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे। येत्या 4 दिवसात जर याच्यावर काय निपटारा झाला नाही तर येत्या 9 डिसेंबरला जो कोणी कामगार मंत्री होईल त्याच्या घरावर कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल। दरम्यान मागण्यांचं निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आलं। या प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष अमोल कुंभार, निमंत्रक KP पाटील, सल्लागार आनंदा गुरव, उपाध्यक्ष गणेश तडाके, संजय गुदगे, तानाजी तावडे यांच्यासह बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।